नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल वॉरलाचं जे सिच्युएशन आहे ते कंटिन्यू आहे आणि जी व्हॉलॅटिलिटी आहे ती कंटिन्यू आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, काल 2 दिवसाचं गणित जर बघितलं तर मार्केट फार हेवीली खाली त्या ठिकाणी गेलं होतं एक्सपायरीला आणि त्यानंतरून एक पुन्हा शेवटच्या एंडला काही एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळाली होती. त्यानंतरून मार्केटला जी सुट्टी होती, सुट्टीनंतरचा जो दिवस होता त्या ठिकाणी गॅप डाउन ओपन झालं आणि बऱ्यापैकी पुन्हा एक चांगली रिकव्हरी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. तर मित्रांनो, अशा हिशोबाचं मार्केट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं आणि एक चांगल्या लेव्हलवरती येऊन ते त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, वर्स्ट इज ओव्हर हे मी तुम्हाला काल विचारलं होतं का? तर अजूनही तशी काही परिस्थिती नाहीये. पण रिटेलरच्या मनात फार एक हॅपीनेस त्या ठिकाणी जागा झाला असेल कदाचित. तर तो हॅपीनेस अजूनही त्या पद्धतीचा हॅपीनेस नाहीये. तो हिरावला जाऊ शकतो. रिझन बिंग एस-जी-एक्स निफ्टी आपल्याला खाली दिसतोय, राइट? खाली दिसतोय, पण डेटावरती खरंचच काही पॉझिटिव्ह काम त्या ठिकाणी जर आपण ही मार्केटची डायरेक्शन बघितली, तर खरंचच काही पॉझिटिव्ह जाण्याचा प्रयत्न झालाय का? 285 एवढं मार्केट जे वरती गेलं, ते खरंच पॉझिटिव्ह आहे का? याच्यावर बोलतोय. खरंच पॉझिटिव्ह आहे का? ओके. तर ह्याचा ॲन्सर तुम्हाला पुढे जाऊन डेटावरती मिळणार आहे मित्रांनो. तर हे खरंच पॉझिटिव्ह नाहीये. याच्या पाठी बरेचसे काही डेटाज आहेत, ते ॲज इट इज आहेत. ते काही चेंजेस झालेले नाही आणि त्याचं रिफ्लेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला एस-जी-एक्सवर दिसतंय. तर वन्स अगेन ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे, ती अजून निगेटिव्हच आहे. कुठल्याही पद्धतीचे पॉझिटिव्ह चेंजेस अजूनही काही बघायला भेटत नाहीयेत. ओके. तर वर्स्ट ओव्हर होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अजून थोडासा वेळ द्यावा लागेल. अजूनही तेवढं काही वर्स्ट ओव्हर झालेलं नाहीये. तर डेटा जो आहे तो साइडवेज टू निगेटिव्ह आहे. ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह आहे. ओके. तर डेटावरती काय चेंजेस झाले ते त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, काल ज्या पोझिशन्स होत्या 6,42,000च्या तर थोड्याशा वाढून आलेल्या आहेत आणि त्या 6,75,000 आहेत. तर त्यांनी याने फार वेगळा फरक पडतोय का? तर अजिबात नाही. याने वेगळा कुठलाही फरक पडत नाही. जरी मार्केटची डायरेक्शन अशा पद्धतीने 285 पॉइंट राहण्याचा प्रयत्न झालाय, तरी डेटा ॲज इट इज आहे आणि तो न्यूट्रल टू साइडवेज निगेटिव्ह साइडला त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे. तर डेटामध्ये जे चेंजेस झालेले आहेत, ते अशा पद्धतीने झाले आहेत. कॉल लाँग जे आहेत, ते 14% वाढलेले आहेत. त्यावेळी कॉल शॉर्ट जे आहेत, ते 15% वाढलेले आहेत आणि पुट लाँग आणि पुट शॉर्टवरचं गणित बघाल, तर ऑलमोस्ट 25-25% ते एक लिनियर कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. एफ-आयची गोष्ट जर करू आपण, तर ते पण सेम पद्धतीने वाढलेले आहेत. असं मेजर जे चेंजेस आहेत, ते अजिबात त्या ठिकाणी बघायला मिळालेत नाही. हालाकी थोड्या पोझिशन्स वाढून आलेल्या आहेत. त्याने असा फार वेगळा फरक पडेल अशी काही परिस्थिती त्या ठिकाणी नाहीये. तर मित्रांनो, थोडेसे कॉल लाँग कालच्या पटीत याच्यामध्ये जाताना दिसले. तर ऑलमोस्ट निग्लिजिबल पोझिशन्स 30,000च्या त्या ठिकाणी आहेत. तर प्रो, ऑल्वेज प्रो, इंट्राडेमध्ये बरेचसे गेम करून हे लोकं गायब होतात. तर हे प्रो म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इंट्राडेचे जे चेंजेस आहेत ते ऑब्झर्व्ह करण्यासाठीचं ते गणित आहे. तर मित्रांनो, ओव्हरऑल डायरेक्शन निगेटिव्ह आहे, डेटा निगेटिव्ह आहे. कुठलेही लाँग अजूनही तरी कॅरी करायचे नाहीयेत आणि वर्स्ट जो आहे तो अजूनही संपलेला नाहीये. युद्धाच्या बातम्या येतात. ह्या सगळ्या न्यूज बेस्ड रॅलीज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर इंट्राडेमध्ये होणारे चेंजेस ते ऑब्झर्व्ह करायचे, त्याच्यावरती काम करायचंय आणि पॉसिबल लॉसपासून त्या ठिकाणी वाचायचंय मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा डेटा आहे उद्यासाठीचा. न्यूज येतायत कंटिन्युअस. व्हॉलॅटिलिटी त्या ठिकाणी जास्त आहे. विक्स त्या ठिकाणी वाढून येतोय कंटिन्युअस. तर आता बघितलं एस-जी-एक्सचं गणित तर 346 पॉइंट त्या ठिकाणी निगेटिव्ह दिसतोय. तर एवढं निगेटिव्ह जाईल का? तर मला विचाराल तर एवढं निगेटिव्ह ते राहणार नाही. तेवढी बॅड सिच्युएशन किंवा बॅड काही नाहीये. ही व्हॉलॅटिलिटी आहे आणि एस-जी-एक्स तो तेवढा मॅनिप्युलेटिव्ह इंडेक्स आहे. एवढं खाली राहील अशी कुठलीही परिस्थिती मला तरी दिसत नाहीये. ठीक आहे. तर त्या हिशोबाने कुठलाही इन्फ्लुअन्स घेऊन शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न करू नका आणि कुठलाही लाँग त्या ठिकाणी टाळा. तर अजून 1-2 दिवसाचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल आणि मग पुढचे डायरेक्शन्स ठरेल. आत्तासाठी माझ्यासाठी हे जे पोझिशन्स आहेत त्या साइडवेज आहेत. ओके. एक्सपायरीची क्लोजिंगची तयारी आत्ताच त्यांनी सुरू करताना आपल्याला दिसतंय. तर आपला जो एव्हरेज पॉइंट आहे तो कुठं क्लेम होतो हे आपल्याला करणं
गरजेचं आहे. तर विक्स आता 18 वरती चाललेला आहे. प्रीमियम फार चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतायत. ओके. तर मित्रांनो बघणं फार इम्पोर्टंट आहे. काही शेअर्स दिले होते ऑब्झर्वेशनसाठी. ट्रेड घेऊ नका असं क्लिअरली सांगितलं होतं. कारण मला एक थॉट प्रोसेस डेव्हलप करायची आहे आणि ती थॉट प्रोसेस तुम्हाला हळू त्या ठिकाणी मला त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला लर्न करायची आहे. तर मित्रांनो एक स्टॉक्स दिला होता जो 830 लेव्हलला दिला होता आणि तो विदिन 1 वीक ऑलमोस्ट 1000च्या आसपास त्या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. तर स्टॉक्स कुठला आहे? स्टॉकचं नाव आहे नॅटको फार्मा. ओके. नॅटको फार्माचा जो स्टॉक आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी फार कमी वेळात त्या ठिकाणी मोठी झेप त्या ठिकाणी घेताना दिसतोय. तर एका महिन्याचं जर गणित बघितलं, तर तो शेअर्स आहे ऑलमोस्ट 21% वरती. मार्केटमध्ये एवढी उलाढाल झाली आणि शेअर वरती आहे. असा एक नाही बरेचसे शेअर्स आहेत. काही इंट्राडेचे शेअर्स असतात, ते 20-20% पर्यंत जातात. हे तुम्हाला शिकायचं असेल, तर तुम्हाला जॉइन करावं लागेल. डिटेल्स मी खाली देतोय, त्या तुम्ही चेकआउट करणं गरजेचं आहे. काही शेअर्स ते फेल होतात, तर तो पण आपला एक सेटअपचा पार्ट आहे. काही शेअर्स असे वरती जातात आणि ए शेप खाली येतात. तर आपण हे पकडू शकतो का? येस, हे पण पकडू शकतो आपण. त्याच्यासाठीची पण काही प्रोसेस आहेत. ते पण मी तुम्हाला शिकवतोय. तर हे मॅनिप्युलेटिव्ह जे शेअर्स आहेत, जे वरती नेतात, खाली नेतात, वरती नेतात, खाली नेतात. तर बेसिकली ज्या मोठ्या मूव्हज आहेत, त्या आपल्याला कशा कॅप्चर करायच्या त्या संदर्भात मी तुम्हाला शिकवतोय. शिकायचं असेल तर नक्की तुम्ही रीच आउट करा. आजचं गणित बघितलं असेल निफ्टीचं, तर वरती खाली करत बरेचसं स्टॉप लॉसेस हिट झाले असतील. काय जे स्कॅल्प करायचे ते स्कॅल्प करून फक्त आणि फक्त ब्रोकरेज तुम्ही देण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच्यापेक्षा पलीकडे वेगळं असं काही नाही. ओके. जे शिकलेत त्यांचे काही व्हिडिओज, काही ऑडिओ पॉडकास्ट मी देणार आहे इन फ्युचर. तर एक्सपिरियन्स ते शेअर करत असतात. तो एक्सपिरियन्स तुम्हाला रिअल टाईम एक्सपिरियन्स मला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. डेटा साइडवेज टू निगेटिव्ह आहे आणि फार असा हेवी निगेटिव्ह त्या ठिकाणी आता तरी दिसत नाही. कारण 2 दिवसात बरचसं अॅक्युम्युलेशन किंवा एक क्लेम करण्यासाठीचा जो मॅच्युअर डेटा म्हणतो आपण, तो एका लेव्हलला होण्याचा प्रयत्न केलाय. व्हॉलॅटिलिटी तर भरपूर आहे. पण हे जेवढं पण काम झालंय ते एका एव्हरेज पॉइंटला आपल्याला होताना दिसतंय. ओके. तर बघूया इन फ्युचर की कशा पद्धतीने ते काम होतंय. ही एक्सपायरीची तयारी असू शकते का? त्या संदर्भात आपल्याला अजून 1 दिवस गेल्यानंतर सोमवार आणि मंगळवारसाठी ती दिशा क्लिअर होणार आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक